खाएगा, मैं डोसा खाएगा, है ना? चटणी खाशील फक्त? एक प्लेट चटणी लगाव. चटणी लगा. आणि इथं पाच साईडला बघू शकता हे NSLचं ग्राउंड आहे आणि इथे डेकोरेशनचं म्हणजे स्टार्टिंगला डेकोरेशन असं केलं. मजा आली. भेटत नाही एवढी गर्दी असते एकादशीला. या ठिकाणी खूप छान दर्शन झालं. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी रोहित पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सो आज आम्ही चाललोय अशा एका ठिकाणी जो आपले पब्लिक आहे. हे बघा राहुल आणि हा नवीन चेहरा दिसतोय तो आपला पंकज. सो हे दोघं जण आम्ही चाललो आता वर्लीला. सो वर्लीला ॲक्च्युली सकाळ अधिवेशननी साधू संत 21 साधू संतांच्या पादुका आणायचं म्हणजे असं एक हे केले आयोजन केले. तिथं जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आणि बाकीची जी माहिती असेल तर आपला हा मित्र सांगेल आपल्याला. सो काय मित्र बोलतील ना? हां बस. तर आता आपण निघतोय ठाणा स्टेशनला आणि तिथून मग बाकीचा जो पुढचा प्रवास आहे. ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम चाललो आहे वर्लीला, म्हणजे आधी कधी गेलो नाही. आणि आता राहुल वगैरे यांचं सगळ्या राहुलचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे भाई. माझा पण म्हणजे असं संतांचं वगैरे आपण बघायला फर्स्ट टाइम जातो वर्ली साईडला. आता 2-3 इव्हेंट वगैरे आपण केले पण आता फर्स्ट टाइम राहतो. मित्रांनो आता विषय असा आहे की आपण दादरला आपण ठाण्याला आहे. ठाण्यावर आपण ट्रेन पकडणार डायरेक्ट दादरला इथे. हां दादरवरून आपण चेंज आहे ना वेस्टर्न लाईन साईडनी आणि डायरेक्ट उतरणार मुंबई सेंट्रलला. मुंबई सेंट्रलवरून अर्ध्या तासावर चालत वर्ली डायरेक्ट. मित्रांनो आता दादरला पोचलो आहे आणि आता दादरवरून आपल्याला ट्रेन एक्सचेंज करायचे. आपण जातो आता वेस्टर्नला. वेस्टर्नवरून आपल्याला इथून चर्चगेट पकडायची ना, पकडायची आणि सेंटरला उतरायचं. हां तो मुंबई सेंटरला उतरून तिथून आपल्याला 20 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला वर्लीला यायचं आहे. तर आता आपण आता बघू शकता. हे बघा हे बघा हा गर्दी सुरू झाली आहे. आपल्याला त्या पलीकडच्या साईडला यायचं आणि उतरल्यानंतर थोडं खाया प्यायचं बघूया. भूक लागली आपल्या गाईडला पण काहीतरी खायला देऊया. आधी पोटोबा मग विठोबा. हां हरे हरे कृष्ण राधे राधे. राधे राधे. रामकृष्ण हरे. रामकृष्ण हरे. मित्रांनो आता आम्ही थांबलोय इथे डोसा खाण्यासाठी. बघा स्टेशनच्या बाहेर साईडला ते डोसा कॉर्नर जरा डोसा स्टॉल आहे. जर खायला पेट पूजा काय भावा. तू काय खाणार आहे? तू काय खाणार आहेस? जो ये खाएगा वही मैं खाएगा. तू काय खाना है? मेरा खाएगा वो तेरा कैसे खाएगा? तू उसका कैसा खाएगा लेकिन? हाँ ओके वो क्या खाएगा फिर? मेरा खाएगा तो मैं क्या खाएगा? अरे ये सिर्फ चटनी खाएगा, मैं डोसा खाएगा, है ना? चटणी खाशील फक्त? एक प्लेट चटणी लगाव. चटणी लगा. त्याचा बडा वासाने पोट भरल बस. वास घेईल बस. आपला डोसा तिकडे तयार होतोय. त्यानंतर यांचे डोसे येत आहेत आणि त्या साईडला मेंदू वडे सगळे आहे. मेंदू वडा आहे, डाल वडा आहे, काय काय भाई. तर इथं पाठच्या साईडला बघू शकता. हे इथं पाठच्या साईडला जो बॅनर लावलाय तर या बॅनरवरती जे 21 साधू संत गेलेत तर ह्यांचं म्हणजे पादुका दर्शन आपल्याला करायचं आहे. तो आपल्याला तिथून आता तिकडे जायचं आहे. तो तुम्हाला दाखवतो रस्ता.
हा बघा हा रस्ता आहे ना, हा आपला मुंबई सेंट्रलच्या स्टेशनवरून येतो, हा इकडून असा येतो आणि इकडून आपल्याला अपोजिट साईडला तिकडून राईट मारून आपल्याला त्या साईडला यायचं आहे. आपल्याला पुढं आपला मित्र गाईड करलेला आहे, तोपर्यंत तो मित्र जरा निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला गेला. आला मित्र आला. निसर्गाच्या हाकेला ओ देऊन आलोय. हा. चला आता निघू. चला आजचा प्रवास चालू. हा हिमालयन समर्पण म्हणून प्रोग्राम आहे, त्यात 3 दिवसाचा. त्या प्रोग्रामचा तुम्ही लाभ घ्या. हां, ठीक आहे. आणि तुमच्या आजूबाजूला कोणी असतील ना त्यांना पण हे सांगायचं, कारण हे जिवंत सद्गुरू आहेत, तोपर्यंत तुम्हाला लाभ. हे माऊलींचं ज्ञान तुम्हाला तिथे त्या ठिकाणी लाखोच्या सामूहिकतेमध्ये मुंबई मराठा पुरुषवाडा धर्मशाळा गाव आळंदी या ठिकाणी 10 ते 12 संध्याकाळी 5 ते 8 आणि माऊलींच्या सानिध्यामध्ये, माऊलींच्या कृपेमध्ये आणि माऊलींच्या इच्छेनेच हा कार्यक्रम होतोय. तर कृपया तुम्ही त्याचा लाभ घ्या. हां, आणि एक दिवस आपली पिकनिक आहे ना ह्या वर्षी आळंदीला. सो मित्रांनो, आता आपण पोचलोय NSCLच्या ग्राउंडच्या आतमधल्या साईडला आणि इथे राईट साईडलाच पार्किंगची व्यवस्था केली आहे 2 व्हीलरसाठी. आणि इथं पाच साईडला बघू शकता हे NSCLचं ग्राउंड आहे आणि इथे डेकोरेशनचं म्हणजे स्टार्टिंगला डेकोरेशन असं केलं आहे, म्हणजे महाद्वाराचं बघू शकता. गुरु पादुका दर्शन उत्सव असं म्हणजे मंडप उभा केला आहे आणि त्याच्या बाजू साईडला टेंट आहे, तिथं चप्पल ठेवण्यासाठी आणि या साईडला एक चप्पल ठेवण्याचे असं स्टँड केलेत. आणि इथं हे बघा ही विठ्ठलाची मूर्ती आहे, इथं ही विठ्ठलाची मूर्ती आहे आणि त्याच्या पाठच्या साईडलाच सरदार वल्लभभाई पटेल यांची एक स्टॅच्यू आहे. त्यानंतर इथे इन्स्ट्रक्शन दिलेत, हे बघा हे इन्स्ट्रक्शन वाचा तुम्ही. आणि आता आपल्याला ह्या आतमधल्या साईडला यायचं, हे सगळे आपले वारकरी नंतर आपल्याला जे माहिती देणार आहेत ते सगळे इथं उपलब्ध आहेत. इथे पाणी आतमध्ये पण असं पाणी असं ना आता आम्ही लाईनीत उभे आहेत आणि बघा बघू शकता लाईन काय माहिती आहे किती मोठी आहे. काय भावा काय होतं लाईन तेव्हा भाषण झालं एवढे आपले भाविक आले. हां लाईन जरा मोठी आहे, जरा आपल्याला पादवांचा रस्त्याला पुढे आहे अजून, जरा तिथे जाऊन बघूया आपण. हा आपला भाऊ गाईड आहे, आता याची गाईड एवढे मोठे जरा आता लाईनीचा आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. हा 21 संध्याच्या पादवांचं.
मित्रांनो आपण आता 21 मधल्या अर्ध्या पादुकांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण जरा पाठ साईडला आलो. इथं बघू शकता ॲग्रो प्रोडक्टचे स्टॉल लागले इथे, म्हणजे जसं की तुळशीची चहा, नंतर आपलं जे कॉस्मोटिक्स, नंतर आपलं ॲग्रोचे मेडिकल प्रोडक्ट असतात त्याचे आपले स्टॉल लागले. बघू शकता हे बघा पूर्ण पाठ साईडला ॲग्रो प्रोडक्ट आहे बघा. आता इकडून आलो आपण असा, आता आपल्याला या साईडला यायचं सरळ. सो फायनली मित्रांनो आपला 21 पादुकांचं दर्शन झालेलं आहे. ज्या संतांच्या इथं 21 पादुका आणल्या होत्या त्या दर्शन झालेलं आहे. समोरच्या साईडला बघू शकता हे पूर्ण स्टेज बांधलंय, स्टेज आहे आणि इकडे या साईडला हे छोटे छोटे हे संतांच्या पादुकांचं असं डेकोरेशन केलंय. हे बघा पूर्ण ग्राउंड आहे, हा ग्राउंड आहे आणि इथं आपली पब्लिक बसले, ही दमून आणि थकून आलेली आहे. तर राहुल शेठ आपला, इथं पंकज. कसं वाटलं, एक्सपिरियन्स कसा आहे भावाचा? मित्रांनो खूप मजा आली. म्हणजे 21 साधू संतांचे पूर्ण पादुका आपल्या एका ठिकाणी बघायला भेटल्या. हे सगळं म्हणजे पालखीमध्ये पादुका असतात आणि ते आपल्या प्रत्येक ठिकाणी आपण पालखीच्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. तर या सकाळ दिवसामुळे आपल्याला शक्य झालं की सगळे 21 संत साधूच्या पादुका आपल्या एका ठिकाणी बघायला भेटल्या. बरोबर बरोबर. आणि हा भाऊ हे काय भेटलंय आपल्याला आता? हे पिवळ्या पिशवीत काहीतरी भेटलंय, ही माहिती सांग भावा. अनबॉक्सिंग कर भावा. आणि खूप खूप मस्त आहे, मला खूप आवडला. एक वेगळा अनुभव होता करण्याचा. म्हणजे कधी कधी असं दर्शकाला भेटत नाही, एवढी गर्दी असते आषाढी एकादशीला. या ठिकाणी खूप छान दर्शन झालं, व्यवस्थित दर्शन झालं, खूप चांगली मॅनेजमेंट या लोकांनी केली होती. त्याशिवाय आम्हाला हे भेटले बघा, हे भगवान दत्तात्रयांचं पंचपदी श्री गुरु दत्तप्रभू श्री भगवान दत्तात्रयांचे परमपूज्य शिष्य वासुदेव सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी हे पुन्हा भगवान दत्तांची स्तुती जी केली होती, त्यामुळे त्यांचं पुन्हा असं लिखाणही केलं ते बरोबर त्यामध्ये उतरलं होतं. ते पंचपद पहिले भगवान दत्ताची पुन्हा स्तुती केली होती ह्याच्यामध्ये. बस टेंबे स्वामी महाराजांनी त्यांच्याकडे दिले. आणि श्रीवल्लभ नरहरी वासुदेव सरस्वती सद्गुरू त्यांनी जे भगवान दत्तात्र्यांची जे गो संकट निवारण पूर्वक श्री दत्त प्रतिकारक सूत्र जे त्यांनी लिहिलं होतं ते पूर्ण आम्हाला ह्याच्यामध्ये भेटले.
एक वेगळा अनुभव होता, एक भक्तिमय वातावरण होतं, छान दर्शन झालं. आणि ह्याच्यामध्ये भगवान दत्तात्रेय साधनेचं महत्त्व सांगितलंय, हे तुम्ही बघू शकता की साधना करण्याचे लाभ काय असतात, महायोगाचे लाभ हे पूर्ण ते. आणि हे गुरुशरण भगवान परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचं पूर्ण जीवनचरित्र थोडक्यामध्ये याच्यामध्ये पूर्ण उतरवलं आहे. आणि त्यांच्या योग साधनेचं महत्त्व. ओके, तुला कसं वाटलं इथे येऊन, कसं वाटलं हे? मला इथं खूप छान वाटलं, खूप वेगळा अनुभव होता, खूप आध्यात्मिक एक चांगला अनुभव बघायला भेटला. याचे पूर्ण जेवढ्या पादुका जे कधी आयुष्यात कधी बघितलं पण त्या इथे मला बघायला भेटलं. बरोबर. भले आपण देवदर्शन करतो, आपलं एवढं चांगलं दर्शन घडत नाही पादुकांचं, पण इथं खूप छान दर्शन झालं, खूप जवळून दर्शन झालं.